माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. मला लागली कुणाची उत्सुकी याची का त्याची, लाजू नको लाजू नको लाजू नको. मला लागली कुणाची उत्सुकी. तुम्ही सगळेजण खरंच इथे जमलाय का? मला भास होतोय. हा, तिकडे सगळेजण तुम्ही गप्पांमध्ये माझी आठवण काढत असणार म्हणून मला हुसकी लागते बहुतेक. नाही नाही नाही, कळलं बरं का? सकाळपासून मला टेन्शन आहे ना, म्हणून दिवा स्वप्नासारखे तुम्ही सगळेजण मला समोर दिसताय बहुतेक. काय कसलं टेन्शन घ्या. अहो एक असेल तर सांगीन ना. म्हणजे बघा, साडी कोणती नेसावी, गळ्यात काय घालावं, कानात काय घालावं, जावं का नुसतंच हाय हॅलो करून परत यावं. आणि तिथे जेवायला काय असेल? फार गोड पदार्थ नसतील ना? नाही म्हणजे ते गोड पदार्थ खाऊन माझं वजन तर नाही ना वाढणार. 50ची आहे मी, पण 30ची वाटेल ना. माझ्यासारखी सेम साडी कोणी दुसरीने नेसली नसेल ना, ट्रॅफिक तर नाही ना लागणार, पार्किंगला जागा मिळेल का? एक ना अनेक टेन्शन. बरं, एक मन म्हणे, तुझा आहे का कार्यक्रम? नाही ना, मग साधी साडी नेसून जा ना. पण मग दुसरं मन म्हणे, अगो तिकडे सगळ्या बहिणी भावजया नटून थटून पैठण्या वगैरे नेसून आल्या तर तू काय अगदी अशी कामवाली बनून जाणार आहेस का? नाही नाही, आजकाल त्यांच्या साड्या सुद्धा एक असतात बरं का. पण म्हणजे तू काय अगदीशी ह्या बनून जाणार आहेस का? बरं, एवढं करून धाकट्या बहिणी येतील ना तेव्हा त्या फिसकारतीलच, ताई नको तेव्हा अशा डिझायनर साड्या नेसून विरवीत असतेस. आणि आज काय अशी भाजीला गेल्यासारखी आलीस. एवढं करून स्वतः मात्र पंजाबी ड्रेसेस घालून आली असेल ना. बघा बघा, पण मला भेटल्यावर मात्र बोलायची संधी सोडणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्वाचं बरं का, कार्यालयात फुल सर्व्हिस देणाऱ्या तायांच्या युनिफॉर्मच्या साड्या आणि माझी महागडी साडी याचं कॉम्बिनेशन सेम नसेल ना. नाही, हसू नका. एकदा काय झालं, एका लग्नाला गेलो होतो बरं का आम्ही. माझं लवकर आटपलं. मी आपली हॉलच्या दारात मन्याची वाट बघत उभी. अहो मन्या, असं काय करता माझा नवरा? अहो मनोहर, अजून आवरून झालेला नाही. ह्या माणसाचा चेंगटपणाला मुळी कधी संपतच नाही. तुम्हाला आत्ता सुद्धा खात्रीने सांगते बरं का. अंगात शर्ट, खाली टॉवेल गुंडाळला आणि अगं ती माझी राखाडी पॅन्ट असं आहे. अजून सुद्धा ह्याचं आवरून गेलेलं नाही. हो, माझ्या मामा मामीच्या मावशी काकांच्या मामा मावशीच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे बरं का. काय प्रेम आहे दोघांचं एकमेकांना. अगदी दृष्ट लागेल असा जोडा आहे बरं का. त्यांच्या ह्या आनंदात सहभागी व्हायला पण वेळेवर जायला नको का? पण ह्याचा टिंगटपणा कधी आवडणारच नाही. बरं मी काय करते, आणि अहो इतके महत्वाचे आहेत ते आम्हाला. वेणगाव मधले दिवस आठवतात बरं का आम्हाला. तिथे पण हीच आमची फेवरेट जोडी असायची बरं का, रेखा आणि मुकुंदा. नावातच बघा कसा नाद लय. अहो ह्या दोघांवर एक गाणं सुद्धा लिहिलंय बरं का मी, आणि तिकडे जाऊन म्हणणारे. मला काय वाटतंय, नाहीतरी मन्याचं आवडून झालेलंच नाहीये. एक मस्तपैकी रिहर्सल होऊन जाऊ दे का इथे. हा ऐका बरं का, नीट ऐका आणि बोलू नका मध्ये कोणी, कारण माझं जर अजून बसायचंय. हा, मुंबईमध्ये आहे मोक्याचं दादर, दादर मध्ये होत्या साडी टुमदार. साडीतल्या प्रेमाची काय सांगू कथा, अशा प्रेम कथांची होईल प्रेम गाथा. या चाळीमध्ये ऐका बरं का, या चाळीमध्ये होती पोपट चाळ. एका प्रेमाची फुलली तेथे सकाळ, एका प्रेमाची फुलली तेथे सकाळ. दादा जोशींची रेखा मुलगी होती, तिला ठाऊक नव्हती व्याख्या ही प्रीतीची, तिला ठाऊक नव्हती व्याख्या ही प्रीतीची. पाठ्यवाडीतल्या वैद्यांचा मुकुंदा, पाठ्यवाडीतल्या वैद्यांचा मुकुंदा.
अमोल पालेकर तो अमोल पालेकर तो रेखा त्याची झरीना. हा वैद्यांचा, ऐका बरे का, हा वैद्यांचा मुकुंदा काय म्हणाला, म्हणाला रेखाला नको म्हणू ग दादा, म्हणाला दादा. मुकुंद वैद्यांची पडली होती विकेट, रेखा जोशीची झाली जेव्हा भेट, रेखा जोशीची झाली जेव्हा भेट. मग सुरुवात झाली, ऐका बरं का, मग सुरुवात झाली चिठ्ठ्याच पाट्यांची, अरविंद जोशांची भक्कम साथ होती, भक्कम साथ होती. या दोघांच्या प्रेमाचा मामला पोपट चाळीला गुलाबी रंग आला, पोपट चाळीला गुलाबी रंग आला. या दोघांच्या संसाराचा पॅटर्न, रेखा मुकुंदाच्या संसाराचा पॅटर्न. अण्णा वैद्यांच्या शिस्तीची वरमोहर, अण्णा वैद्यांच्या शिस्तीची वरमोहर. ह्यांनी विणीला ग, ह्यांनी विणीला ग, विणीला सुखाचा सदरा, सुखी जीवनाचा तो ट्रेडमार्क झाला. तुषार सुहितांनी जपला हा सुखाचा वसा, शरयू मिरवीते वैद्यांचा हा ठसा, शरयू मिरवीते वैद्यांचा हा ठसा. ला 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 ला. गाणं म्हणत होती. अहो ही म्हणजे मनी, माझी बायको सौदामिनी. सकाळपासून हीच भोपाळी चालू आहे. आवरला का, आवरला का, लवकर आवर, उशीर होतोय. सकाळपासून माझ्या नावाने ओरडते आणि सकाळ स्वतः गाणं म्हणते. अरे काय बाई आहे. हा नाही, आज माहेरी जायचंय ना, मग आज काय गाणी कविता विनोद काय काय सुचेल. तिच्या मामा मावशीच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. तेवढे पैसे म्हणजे काय तुम्हाला कळलंय, तुमच्यापर्यंत बातमी पोचली पण. अरे मग आता मी काय बोलणार इथे येऊन. अच्छा, म्हणजे मगाशी ते गाणं बिणं चाललं होतं ते या मामा मावशीवरच केलेलं. अरे देवा, नाही म्हणजे चांगलंच आहे. अच्छा, हा आत्ता आठवलं. काल रात्री बरं का मला विचारते, दादरला यमक कोणतं बरं वाटेल, सादर की सुंदर. अहो अर्ध्या झोपेत होतो, अजून सुद्धा झोपेत आहे मी म्हंटल चादर. अशी फणकारले म्हणून सांगू म्हणजे तिथे जाऊन स्वरचित गीत गायन का ऐकायचे मिनीच्या आवाजात. अरे कर्मा देवा, अरे एका रविवारी संकट तरी किती टाकणार आहेस माझ्या पुढ्यात. तिच्या मामा मावशीच्या 50वा लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करणार आहे. एकाच बायको बरोबर 50 वर्ष एकत्र सतत. आमच्या लग्नाला कुणीपुरी 20 वर्ष झाले तो, तरी ही अवस्था आहे. तिचे मामा मात्र मस्त केस जिंकून येत नाही आपलं राखून येत. हो, मुळात हा माणूसच वेगळा आहे, एकदम साधू पुरुष. म्हणजे काही माणसं असतात ना, या आणि मला लुटून घ्या असा. म्हणजे भाऊबीजेला ओवाळणी पण देतो आणि पाडव्याला भेट पण देतो. म्हणजे माणसाने लुटून तरी किती घ्यावं स्वतःला. योगीच योग्याहूनही पुढचा. आणि आमच्या मावशीबाई अहो साक्षात अन्नपूर्णाच. काय सुगरण म्हणावं की म्हणावं काय काय. आमच्या घरून सारखे फोन जात असतात बरं का मावशीला, प्रमाण रेसिपी वगैरे विचारायला. परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. पाहुणे येणार होते, मसाले भाताचा बेत ठरला. लगेच मावशीला फोन, प्रमाण वगैरे विचारायला नेहमीप्रमाणे.
असा फक्कड झाला होता मसाले भात, एकदम चविष्ट होणारच होता हो. आमच्या मावशीची रेसिपी काय सांगावं. पण या वेळेला पण बहुतेक मिनीची डुलकी लागली होती प्रमाण विचारताना, नेहमीप्रमाणे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बिल्डिंग मधला मेहता धावत धावत आला. मी गाडी धावतो तेव्हा, अरे अरे मनोहर रुकना रुकना, अरे मोठा भाई भाभी को बोलना स्पाइस राइस एकदम टेस्टी बना था, चौकस. अरे ऑफिस में पार्टी थी, काजल ने वही भर के दिया था ना, सबको अच्छा लगा. अरे सस्ते में पार्टी हो गई. या मेहताचं थँक्यू ऐकून माझं तोंड पोळलं होतं मसाले भातात. अहो म्हणजे ह्याच्या आमच्या पाहुण्यानं संपवून ह्याच्या पार्टीत पुरला तो मसाले भात. अरे बाप रे, तुमच्याशी काय बोलत बसलोय मी. उशीर झाला, परत आरोळी येईल. उशीर झाला. अगं मी नाही, अगं हे काय, आपल्याला जायचंय ना. आता तर मागे लागली होतीस माझ्या, लवकर आटप आणि हे काय. अगं अच्छा ओके, साडी दाखवतेस का. वा छान पण अशी काय पुतळ्यासारखी उभी राहिली. तुझी वाट बघून पुतळा झाला शेवटी माझा. बघा हास्य जत्रा हवा उद्या बघा आणि तिथले विनोद टाका आमच्यावर. असू दे एक मध्या, पण मी मस्त झाले होते ना रे पुतळा. हो ग, काय सुंदर कॅरेक्टर पकडलं होतं. अजून 2-3 तास पकडून ठेवायचं ना. हो रे, असं कॅरेक्टर ना पूर्वी पकडून ठेवता आलं पाहिजे. मन्या कळतात बरे का मला टोमरे हे सगळे. तुला यायचं नाहीये का माझ्याबरोबर तिकडे समारंभाला. जाऊ दे, मी बापरी एकटी जातेच. आणि तसंही माझ्या माहेरी ये असं तुला मी जबरदस्ती नाही ना करू शकत. तुला ते असं आतून वाटलं पाहिजे ना. आणि मला काय रे, सगळे हसले तर हसतील, जाऊ दे. पण ते मामा मावशी बघ एकत्र असतात सगळीकडे कायम. हे काय, तू सुद्धा लग्नाच्या आधी माझ्या मागे पुढे करायचास. आणि आता मोठा अगदी अच्छा कार्यक्रमाला सुद्धा माझ्याबरोबर तुला यावंसं वाटत नाहीये. अरे मामा मावशी बोल, 50 वर्ष ये प्यार का मजबूत जोड है, छूटेगा नहीं. आपण एकत्र जाऊन काय करणार म्हणजे भांडणार. असं काय रे मन्या, आपण मी ठरवायचं का भांडायचंच नाही असं. 50 दिवस 50 तास पण शक्य नाही. बरं 50 मिनिटं, बरं 50 सेकंद तरी आपण नको का बोलूया. हा भांडायचंच नाही, मग काय बोलायचं रे. अगं मी 50 सेकंद ना मी अंतर्मुख झालो होतो. अगबाई झालास का मग पुन्हा मनोहर. नाही तिकडे समारंभाला मनोहरला घेऊन जायचंय ना. अंतर्मुखला कशी घेऊन जाणार मी बरोबर. मीने फालतू जोक मारू नको. अगं अंतर्मुख झालो म्हणजे मी विचार करत होतो. बरोबर. बरं काय विचार करत होतास अंतर्मुख होऊन. बस अगदी 50 वर्ष सुखा समाधानाने संसार करणाऱ्या पिढीचा काळच काही और होता बघ. म्हणजे त्यांच्या उमेदीचा, संसाराची घडी बसण्याचा काळ. मुळात त्यांच्याकडे एकमेकांना द्यायला वेळ होता. हे भात सुबत्ता नव्हती म्हणून मिळून केलेली काटकसर हा दुवा होता. अगं रेडिओ ऐकत दिवस सुरू करणारी आणि रेडिओ ऐकत झोपी जाणारी पिढी आहे ही. त्यामुळे त्यांच्यातली भांडणं सुद्धा आंबट गोड सारख्या श्रुतिका, वनिता मंडळ, आपली आवड, कामगार विश्व ऐकत विरघळून जात. हे बरोबर. अगं मुळात या पिढीच्या मानेवर मोठ्या महत्वाकांक्षेचं भूक नव्हतं. पुढे जायचं हवं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी वस्तूंपासून आनंदापर्यंत वाटून घेणारी पिढी आहे. अगं ह्या पिढीतल्या बायका नवऱ्याला
ह्या गोष्टीचा चार काय आवरच होता ग. आणि तडजोड तर विचारूच नकोस बरं का. ए रेखा, ह्या दिवाळीला तुला शालू घेऊ ना. नाही त्याच्यापेक्षा ना तुम्हाला आपण एक रिसॉर्ट घेऊया छानसं. अण्णांचं धुणं किती दिवस वापरणार. अगो बाई, आठवलं बरं का, अण्णांचा चष्मा दुरुस्त करायला हवाय आणि त्यांना शूज पण घ्यायला हवेत. तर ते आधी घेऊ, मग आपण आपलं नंतर बघू ना. हो हो ग, किती छान नाती जपणारी पिढी आहे ही. नाहीतर आपल्या पिढीला चंगळ वादन जे वेढलंय त्या तुझी तू आणि माझा मी इथपर्यंत येऊन पोहोचतो. पण या सुवर्ण पिढीचं नेतृत्व करणारे आहेत सौ रेखा वैद्य आणि श्री मुकुंद वैद्य. ते पण ते नेहमी हसतमुख आणि उत्साही कसे असतात हा प्रश्न आहे. त्याचं सुद्धा उत्तर आहे बरं का. अगदी अभ्यास करून शोधलेलं उत्तर आहे. हे बघ, तुझ्या माझ्या संसारामध्ये जे कमी आहे ना तेही त्यांना गरज. एक तर ते मनाने तरुण आहे आणि तब्येतीची ते हेळसांड करत नाहीत. म्हणजे तिथे तुषार आणि सुमिताचं ते ऐकत असतात. आपला डाव खेळून झालाय आणि आता मुलगा आणि सुनेचं राज्य आहे हे त्यांनी मनापासून मान्य केलं. त्यामुळे कमी तिथे आम्ही या योजनेचा फायदा ते मुलांना देत आहेत आणि स्वतःही घेत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, आपल्या छंदांमध्ये त्यांनी स्वतःला रंगवून घेतलंय आणि एकत्रितपणे करण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत त्या शोधले आणि त्याचा एकत्रितपणे आनंद ते दोघं जण घेत आहेत. येस, आणि म्हणूनच ते आपलं आयुष्य भरभरून जगतायत. अगदी बरोबर. पण आता आपल्याला जायला हवं. समारंभ तिथे संपून जायचा आणि आपण इथेच राहायचो. चला 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 चला.